नमस्कार. मराठी वीकली रेसिपीजमध्ये खूप मनापासून स्वागत. दिवाळीचा सण जवळ येत आहे. त्या अगोदर तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा. आपण दिवाळीसाठी काही पदार्थ बनवतो, पण ते पदार्थ आपल्या आरोग्याला आरोग्यदायी बनले पाहिजेत, जास्त हेल्दी बनले पाहिजेत. असाच आपण गोड पदार्थ शंकरपाळे हे आरोग्यदायी म्हणजे घरच्या सामानापासून कसा बनवायचा, बाहेरचं सामान म्हणजे दुकानचं सामान न आणता घरीच घरगुती सामानापासून कसं हे आपल्याला शंकरपाळे पौष्टिक हेल्दी आपल्या मुलांसाठी बनतील हे पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बारीक बारीक टिप्स मी याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. आता इथं मी घरगुती पदार्थ काय म्हणते, तर मी इथं गव्हाची अशी सुजी काढून आणत असते. 5-6 महिने टिकेलेत पत हे काढून आणत असते. हे 5 किलो गव्हाची सुजी काढून आणलेली आहे आणि 3 चाळण्याचा वापर करायचा. एकदम मोठी ज्वारी चाळायची, परत मैद्याची आणि रव्याची. या 3 चाळण्या वापरून आपल्याला मैदा आणि रवा सेपरेट करता येतो. जर तुम्हाला एकत्र ठेवायचा असेल तर तुम्ही फक्त रव्याच्या चाळणीचाच वापर करून सुजी आणि मैदा एकत्र करून हे तयार करायचं आहे. आणि या पदार्थापासून तुम्ही लाडू, बाटीस, नाश्त्याचे पदार्थ, गोडाचे पदार्थ काहीही करू शकताल असे आहेत. आणि हा खूप दिवस टिकतो. सुजी मैदा घरगुती काढलेला हवाबंद डब्यात भरून ठेवायचा आहे, छान कडक उन्हाला वाळवून. आणि 3-4 महिन्यानंतर जर वाटलंच तुम्हाला आणखीन खूप दिवस जाणार आहे तर तुम्ही हे पुन्हा पॅक करून फ्रीजमध्ये ठेवू शकता. असं हे आपलं सुजी मैद्याचं पीठ आहे. तुम्ही या घरगुती पदार्थापासून भरपूर असे पदार्थ करू शकता. आता इथं आपण याच मैदा आणि सुजी मिक्स करून ठेवलेलं आहे, त्याच्यापासून आपण शंकर बनवणार आहोत. आता हे मी माझं शिल्लक सुजी आहे हे मी फ्रीजमध्ये ठेवलेली आहे. फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे आणखीन खूप दिवस टिकतं हे. आणि हे आपण लागल तसं सुजीचा वापर करणार आहोत. या सुजीपासून तुम्ही करंज्याही छान बनवू शकता. असं हे सुजी आहे आपली. आता याच्यात मी 4 कप पीठ घेतलेलं आहे याचं. आता 4 कप घेतल्यानंतर 1 वाटी पाणी, अर्धी वाटी असं घट्ट तूप आहे. आणि जर तुम्हाला तूप पातळ असेल तर पाऊण वाटी तूप घ्यायचं आहे आणि 1 वाटी साखर. 1 वाटी पाणी आणि 1 वाटी साखरेचं मिश्रण आपल्याला अगोदर तूप टाकून तयार करायचं आहे. हे असं एका कढईमध्ये आपण हे साखर, तूप, पाणी टाकून घेऊयात. हे तिन्ही मिक्स केलेलं आपण गरम करायला ठेवायचं आहे. खळखळ असं गरम करून घ्यायचं आहे आपल्याला. फक्त कोमट गरम करायचं नाही, कारण या पाण्यामध्ये आणि साखरेचं सगळं एकत्र मिश्रण झालं पाहिजे. तुपाचं आपल्याला इथं मोहन टाकायचं नाही. असंच तूप आपल्याला गरम करून छान परत थंड करून घ्यायचं हे तिन्हीचं मिश्रण. यानं काय होतं, आपल्या शंकरपाळे खुसखुशीत व्हायला मदत होतात. इथं एक करायचं आहे की तुपाचं प्रमाण एवढंच ठेवायचं आहे. घट्ट असेल तर अर्धी वाटी, नाही तर पाऊण वाटी. पातळ असेल तर जास्त तूप झालं तर आपलं शंकरपाळे तेलामध्ये तळताना विरघळू शकतात आणि कमी झालं तर कडक होतात. म्हणून एवढं तुपाचं प्रमाण घ्यायचं आहे. आणि हे मिश्रण कोमट म्हणजे एकदम थंड झाल्यावरच त्याच्यामध्ये थोडं थोडं करत आपल्याला ही सुजी मैद्याचं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे पीठ आपल्याला जास्त पातळ ठेवायचं नाही, जसं लागेल तसं पीठ त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे, पातळ ठेवायचं नाही. आता आणखीन मला थोडंसं 1 वाटी पुढे लागणारच आहे, कारण थोडंसं माझं हे पातळ झालेलं आहे. आता जसं जास्त घट्ट असं तिंबत बसायचं नाही, फक्त एक मिश्रणाचा गोळा तयार करायचा आहे, पण पातळ नाही राहिला पाहिजे. आणि हे सगळं दाबून दाबून हे पीठ तिंबायचं नाही आहे आपल्याला. हलकं असा गोळा तयार करत चालायचं आहे. जसं पीठ लागेल तसं त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. आणि हे चांगलं सगळं मिक्स केल्यानंतर आपल्याला 15 ते 20 मिनटं असंच मुरू द्यायचं आहे. मुरल्यामुळे छान असे शंकरपाळे आपले मस्त तयार होतात. असं थोडं थोडं पीठ टाकत मळून घ्यायचं आहे. आता थोड्या वेळ आपण याला झाकून ठेवूयात आणि परत करायला घेऊयात. छोटे छोटे गोळे करायचे आहेत आणि लाटून घ्यायचं आहे हे. आणि लेयर्स आणण्यासाठी आपण एक वेगळी पद्धत इथं वापरणार आहोत की जेणेकरून तुमच्या शंकरपाळ्याला अशा लेयर्स पडतात. पण काय होतं की खूप मंद तेलामध्ये तळले तर आपोआप ते लेयर्स होतात आणि त्या शंकरपाळ्या खूप तेलकट होतात. तसं न करता जर तुम्ही या पद्धतीनं लाटून शंकरपाळी केली तर ही तेलकटही होत नाही, थोड्याशा लेयर्स पडतात. नाही लेयर्स पडल्या तरी चालू शकतात, पण आपण म्हणतो की नाही, करंजी जर फुटली तर त्याच्यात फुगलेली असते आणि तेल जातं, मग ती करंजी तेलकट होते. त्याच पद्धतीनं जर शंकरपाळ्याला अति लेयर्स पडल्या तर त्याच्यामध्ये तेल गेलेलं असतं भरपूर, कारण ते मंद गॅसवर तळलेलं असतं. आणि ते शंकरपाळे आपल्या आरोग्याला चांगलं नसतात, कारण दिवाळीमध्ये आपल्याला भरपूर असं तेलकट खायचं असतं, मुलांना खायला द्यायचं असतं. मग अति तेलकट आत्ताच्या काळाला तर अति तेलकट खाणं खूप
चुकीचाच आहे। त्यामुळे होता होईल तितकं शरीराला तेल कमी गेलं पाहिजे, या पद्धतीचा वापर केला पाहिजे कोणतीही गोष्ट बनवताना। या पद्धतीनं जर शंकरपाळ्या लाटून तुम्ही बनवल्या तर आपोआपच आतून लेयर्स पडतात, खुसखुशीत होतात, बिस्किटासारख्या होतात। आणि घरगुती असे पदार्थ जर तुम्ही घरीच सुजी मैदा काढून केले तर ते आणखीन आरोग्यदायी अशी दिवाळी आपली होऊन जाते आणि हेल्दी अशी होते। अशा पद्धतीने ह्या शंकरपाळ्या जास्त पातळ न लाटता थोड्याशा जाडसर ठेवायच्या आहेत आणि या पद्धतीने सगळ्या करून घ्यायच्या आहेत। आणि तेल गरम करताना अगोदर चांगलं गरम करायचं आणि थोडं गॅसची फ्लेम मीडियम ठेवून मग त्या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत। अगदीच मंद गॅसवर तळायच्या नाही, तेलकट होतात, तेल पितात त्या शंकरपाळ्या। आणि सुट्ट्या अशा टाकायच्या आहेत। प्रत्येक बॅच थोड्या प्रमाणात टाकायचं, जास्त टाकायचं नाही, यानं परत मग शंकरपाळी तेल पिते, त्याला लेयर्स येतात पण ती तेलकट शंकरपाळी बनते। या पद्धतीनं सगळं थोडं करत तळून घ्यायच्या आहेत आपल्या शंकरपाळ्या। एकदम घरगुती पिठापासून तयार केलेल्या अशा आपल्या हेल्दी पौष्टिक दिवाळीला अशा शंकरपाळ्या तुम्ही नक्की करून बघा। जास्त काही कष्ट पडत नाही, थोडंफार चाळणं हे असं झालं तर घरगुती आपल्याला पीठ मिळतं, त्यापासून तुम्ही बरेच पदार्थही करू शकता। आणि शंकरपाळे तर अगदी चविष्ट लागतात घरी तयार केलेल्या सुजीपासून। आणि अशा तळून घ्यायच्या आहेत। तळून झाल्यानंतर असे साईजनं पण डबल होतात, छान फुलतात, खुसखुशीत होतात। माझ्या पद्धतीनं अशा खुसखुशीत बिस्किटासारख्या शंकरपाळ्या नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।